हॅलो हॅलो, तिकडं हॅलो, तिकडं हॅलो, अरे हॅलो, या ठिकाणी बरं बाकीच्यांना डाऊन करू काय? त्यांनी लय आवडून घेतले पक्क त्याचं तर भरपूरच वाढलेलं बरं. त्याला ढोलकीचा आवाज येत नाही. हा तुम्ही कराल तसा, प्रत्येक जण आपले सांगतात माझा नको तुम्ही कराल तसा. तुला हा सांगतो मला आता वाटल्यास ह्याना कमी ठेवा, भोवाला वाढवा, कारण भोवा आता लय तापला आहे. हो, आणि म्हणून पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम नाचकला प्रेमी मायबाप प्रेक्षकांना राजेश भाऊचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आता बारी जोरात करू ना. खोटा बोलायचा ए बरोबर, खरं सांगा, आपला तो बाबू लोकाचा कार्टा नको. मी ह्यांना पहिल्या बारीत नांदोरे बोललो, खरा सांगायचा, डाव्या उजव्या सत्यान कौल ठेवायचा. मी ह्यांना लांडोरे बोलले का हो? लांडोरे लांडोरे लांडोऱ्यानो आता बोलतो. खोटा बोलायचा, कॉपी करायची. बघा ते म्हणाल, जो टोपी नहीं पहनता, त्यांनी शेर दिली नाही, उसको बॉडका बोलते है ना. हिंदी बघा बुवांची लय भारी आहे. बुवा माणूसच भारी आहे, माणूसच लय भारी. असाला नाक करायचा नाही, शेंड्या मध्ये लागली घडी सारखा विषय का. ते काय म्हणाले, जो टोपी नहीं पहनता उसको बॉडका बोलते है. माता मी म्हणतो, मी ह्याना लांडोरे बोललो नाही, आता बोललो तरी हे काय म्हणालं, लांडोरे लांडोरे लांडोरे. माझा बुवा बोललो खोटा आहे ना. आता शेर ऐका पाहिजे. बरं मी टोपी नाही घालत, ते मला बडका बोललं. ह्यानी ही तर येऊन केली पोपट पंची नुसती आहे ना, बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन. माता मी म्हणतो, बुवा वारंवार खोटं बोललं हे फार चुकीचं आहे. काय रे पोरांनो, वारंवार खोटं बोललं हे फार चुकीचं आहे. आणि हा मिठू मिठू करणारा पोपट लाल नाही तर काल्या चोचीचा आहे. बरोबर ना, बरोबर ना. आजच्या कार्यक्रमासाठी या लांजा तालुक्यातील माझे तमाम धनगर समाज बांधवाच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्या सर्वांना पुन्हा एकदा मनापासून जय वंदन करतो. कारण का माहितीये का मित्रांनो, खरं सांगतो तुम्हाला, मनापासून सांगतो, मी सुद्धा आहे एनटी ब मधला. बरोबर ना. आज लांबरी त्यांनी मागाशी स्पष्टीकरण केलं, चांगलं चांगलं झालं की ते म्हणाले, पण बुवा माझी जात आहे गोपाळ, तुम्ही कृपा करून घोरपी बोलू नका. आपल्या दोघांच्यातली आहे ना, तुम्ही पण एनटी ब, मी पण एनटी. माझा आपण झालो सोयरं सोयरं पण व्हायला काय आपल्याला हरकत. पण बुवा उगाच कोणतरी एक चुकीचा निघत असेल म्हणून तुम्ही सर्वांना चुकीचं ठरवू. आणि राजेश बुवा आजवर कधी कुणाच्या घरापर्यंत आणि कधी कुणाच्या जातीपर्यंत पोहोचणार आणि मरेपर्यंत पोहोचणार नाही, हा राजेश बुवाचा शब्द आहे. बघा दुसरा विषय, ते काय म्हणाल, ये माझ्या खेळचे चमचमते बाय, चल अजिंक्य हॉलला लावतो तुझा लगन. पोरांनो मला सांगा, भले मी यांच्या हे भले मी थोडा सावला आहे, बरोबर आहे ना, मी कसा आहे, पण ह्यांच्या सोबत लग्न कराय मी काय एवढा वाईट दिसतो का हो? खरा सांगायचा, ह्यांच्या सोबत लग्न कराय मी एवढा वाईट दिसतो? आणि लाज नाही वाटत? घरात वहिनीला काय सांगाल? म्हणजे हक्काची लग्नाची बायको असताना खेड्यातल्या बायकोशी लग्न करायला बघता, स्टुपिड. दुसरा विषय, दादा मगाशी ह्या दादानी फरमाईश केली, बरोबर ना, श्वास घेते मी तुझ्या नावाने. मी सुरुवातीलाच बोललो की ही गवण आहे संदीप बुवांची, बरोबर ना दादा? तरी पण आग्रहा खातर, त्यांच्या आग्रहा खातर मी ती गवळण गायली, बरोबर ना दादा? तरी ते काय म्हणाल,
अरे तुमचा सगळा एवढा चांगला असताना दुसऱ्याचा वजा खांद्यावर घातला कशाला? खुल र खुल. मग आता मी म्हणतो लांबोऱ्यानं तुमचं भाजलं हो. समजून घ्या, समजून घ्या. आयोजकांची प्रेक्षकांमधनं फरमाईश नाही तरी मी त्यांना सांगितलं ही गवण आहे संदीप बुवांची. तरी पण त्यांनी म्हटले बुवा तुम्ही गा. आता भले मी म्हणतो संदीप बुवांची मी गवण गायली. संदीप बुवा काय माझ्यासाठी लोक नाहीत, माझ्या घराण्यातला आहे. ते पण शक्तिवाल, मी पण शक्तिवाल. आणि म्हणून बघा एवढ्या पावसातनं मित्रांनो तुम्ही जर थांबलात. बुवा म्हणाल आय लव्ह यू. मला बोललो ना, काय बोललं? पण बुवा मी तुम्हाला म्हणतो आय हेट यू. पण आज माझ्या संपूर्ण लांजेकरांसाठी, लांजेकर तुमच्यासाठी राजेश भाऊकडून आय लव्ह यू. अरे यार खरंच म्हणलं तुम्हाला, खरंच आज तुम्हाला मनापासून आय लव्ह यू मनापासून म्हणतोय. कारण नवखा पोरगा आहे राजेश बुवा. एवढा काय मोठा कोण बुवा झालेला अजून शिकतोय. ह्यांना वारंवार सांगतोय तुम्ही एमपीएससी शिकले शाहीर बरोबर आहे ना. राजेश बुवा अजून लहानच आहे. मी परवा ह्यांना म्हटलं जर राजेश बुवा तुम्ही म्हणताव ना, मी म्हणतोय ना की राजेश बुवा शिकतोय. मग जर राजेश बुवा आज तुम्ही माझ्यापेक्षा कलेत मोठे आहेत, मग त्याला सांभाळून घेणं तुमचं काम आहे. मग मी ह्यांना परवा एवढंच फक्त म्हटलं पोराचा मांडी भागला तर बाप काय मांडी कापून टाकतो भाऊ? टाकतो काय? आयोजक आपण काय म्हणतो चला चुकू दे पण पोर माझा आहे. तर हे परवा म्हणाल हे माझे वडील, हे माझे गुरुवर्य ज्यांनी राजेश निकम आज तुमच्या समोर आणला. वाईट एवढ्यासाठीच वाटतंय त्या माणसाला हे एकेडी भाषेत सरळ येड झवा म्हणतात. शोकांतिक आहे एमपीएससी शिकलेला माणूस यांची जर भाषा अशी असेल. लांबोरे बुवा आज विषादाला लांबोरे असेल तुमचे वस्ताद आहेत, तुमच्या गुरु ठिकाणी आहेत जे मला गुरु समान आहेत. मी जर त्यांच्यावरती कधी एखादा वाईट चुकीचा शब्द नाही बोललो, मी गणपत दादांवरती जर कधी वाईट शब्द नाही म्हटलं तर तुम्ही माझ्या बापाला सरळ सरळ येड झवा म्हणता. ह्यातच तुमची अवकात काही ती लोकांनी परवा ओळखली नाही. तुम्ही भले बारी चांगली केली असेल माझ्यापेक्षा, मी असं माझ्यापेक्षा बारी नाही सरस केली. पण नेहमी सांगतो जिथं पिकतं ना तिथं त्याची किती माणसाला किंमत नसते मित्रांनो. आणि म्हणून जास्त रात्र थोडी शोक फार कंटाळा येत नाही ना कोणाला? नक्की ना? जर येत असेल तर निश्चित सांगा मित्रांनो. फरमाईश घेतोय मगाशी या लांजा तालुक्याचे एक रत्न आदरणीय सन्माननीय स्वरूप दादा गुरव दादांचा वाढदिवस आहे. आणि म्हणून त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराकडून मगाशी 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि दादांचा वाढदिवस आहे त्याच्यावरती गाणं झालं पाहिजे. निश्चित ते गाणं घेतोय मित्रांनो. आणि आपली बारी अगदी थोडक्यात लांबोरे बुवांच्या होम पिच वर आज चौकार आणि षटकार थांबल्याशिवाय राजेश भाऊ इथनं सांगितला नाही. आणि म्हणून बक्षीस आलेलं आहे नरेंद्र दादा मोरे शक्तिवाले शाहीर एक माझे बंधू. दादांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमासाठी आणि माझे वडील माझे गुरुवर्य शाहीर विजय बुवा निकम यांच्यासाठी 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आणि त्यांची फरमाईश आलेली आहे की माझ्या गुरुवर्याने गाणं गायलं पाहिजे. लांबरे बुवा आज सांगतो तुम्हाला मी वारंवार सांगतोय बारी असते तुमच्याने माझ्या उराव बसा, पण माझ्या बापापर्यंत पोहोचण्याचा तुम्हाला अधिकार. पण आज साला योग का आलाय बघा. राजेश बुवाला घडवणारा माणूस कसा आहे तुम्हाला आज आवाज ऐकायला भेटेल मित्रांनो. म्हणून सांगतोय बघा परमेश्वर नाम नाही ज्याचं फळ त्याला हितच मिळतं. तुम्ही परवा सरळ येड झवाच्या माणसाला म्हणालात ना, आज त्या येड झव्या माणसानं काय पेरलं हे तुम्हाला आज कळलं. आणि म्हणून मित्रांनो त्याचप्रमाणे मंगेश दादा वरद दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा वाहन पारितोषिकाला मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे सुयश कालकर याचकडून शाहीर राजेश निकम यांच्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिकाला मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा गोपाळ समाज आमचे समाज बांधव आहेत रविकांत होळकर दत्ताराम तावडे लांजा माझे मामा आहेत त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिकाने वाणाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे तश्वी गाडे हा माझा भाऊ आहे आणि सुंदर मूर्तिकार आहे त्याच्या माध्यमातून पण 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे मानाचा मुजरा करतो. म्हणून स्वरूप दादासाठी हे गाणं गेलं त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या मनातल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत आज ते विद्यमान नगरसेवक आहेत लांजा तालुक्याचे. त्यांच्या मनातली अजून जर काही इच्छा असेल आई नवदुर्गेनं धनी केदार लिंगानं देव चव्हाट्यानं ती लवकरात लवकर पूर्ण करावी ही अपेक्षा बाळगतो. दादांसाठी त्यांच्या वाढदिवसासाठी गाणं गातोय म्हणून म्हणायचंय दादा वरती या.
मोठ्या मनाचे दिलदार, बघा मोठ्या मनाचे दिलदार, त्यांचा स्वभाव साधासा. मोठ्या मनाचे दिलदार, त्यांचा स्वभाव साधासा. आज वाढदिवस आहे, आज वाढदिवस आहे आमच्या स्वरूप दादांचा. आज वाढदिवस आहे आमच्या स्वरूप दादांचा. आज वाढदिवस आहे आमच्या स्वरूप दादाचा. आज वाढदिवस आहे आमच्या स्वरूप दादाचा. मनाचे दिलदार, त्यांचा स्वभाव साधासा. मोठ्या मनाचे दिलदार, त्यांचा स्वभाव साधासा. आज वाढदिवस आहे आमच्या स्वरूप दादाचा. आज वाढदिवस आहे आमच्या स्वरूप दादाचा. नगरसेवक होऊन झाला नेता धडाडीचा. झाला नेता धडाडीचा, झाला नेता धडाडीचा. आहे 18 नंबर आमच्या दादांच्या गाडीचा. आमच्या दादाच्या गाडीचा, आमच्या दादाच्या गाडीचा. देव आयुष्य लाभू दे, हात ठेव आशीर्वादाचा. देव आयुष्य लाभू दे, हात ठेव आशीर्वादाचा. आज वाढदिवस आहे माझ्या स्वरूप दादांचा. आज वाढदिवस आहे आमच्या स्वरूप दादांचा. आज वाढदिवस आहे आमच्या स्वरूप दादाचा. आज वाढदिवस आहे आमच्या स्वरूप दादाचा. मोठ्या मनाचे दिलदार, त्याचा स्वभाव साधासा. मोठ्या मनाचे दिलदार, त्याचा स्वभाव साधासा. आज वाढदिवस आहे आमच्या स्वरूप दादाचा. 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 दुसरा मुद्दा, बुवा म्हणाले की राजेश बुवा तुम्ही टोपी घालून या, मी नमन मन करतो. बोलणार पोरांनो, तुम्ही टोपी घालून या, मी नमन करतो. आता मला सांगा, नमन ही लोककला आपलीच आहे. फक्त बुवा माझा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही शक्तितुर्यामध्ये नमन आणू नका. एवढाच फक्त माझा मुद्दा. नाहीतर नमन कला पण माझ्या आवडीची आहे, शक्तितुर्या मी स्वतः करतोय. राहिला मुद्दा बुवा दुसरा विषय. तुम्ही म्हणाल की म्हणतात यांनी टोपी घालून येऊ द्या, मी नमन करतो. आता मला सांगा आयोजक, माझ्या टोपी घालण्याचा आणि त्या नमनाचा दूरदूरचा तरी संबंध आहे का हो? जल्ला काय बोलाल, किती बोलाल आणि कसा कसा बोलाल, काय डावा दादा? नमन कलेचा आणि माझ्या टोपीचा काय संबंध आहे काय रे पोरांनो? बरं ते म्हणाल की म्हणतात मी मावशी बनून येईन, तू पेंद्या बनून ये, पण मी दाढी काढणार नाही. बरोबर ना? बिना दाढीचा आलं तर मावशी म्हणा. ही दाढीवाली मावशी आम्हाला फुकट पण नको, पैसा दिला तरी. बरोबर ना? ही ती दाढीवाली मावशी आम्हाला आमच्याकडे आमच्या नमानात पैसा दिलं तरी फुकट. तुम्ही दाढी काढून या. तुम्हाला काय म्हणायचं ना बरे बा, मी काय पेंद्याचं काम करणार नाही. मी पण पेंद्याचं काम लय भारी करण बघा, कधी केला नाही तरी करण. पण तुम्ही दाढी काढून आलं तरच, नाहीतर मी काय. तुम्ही मग अशी म्हटलं ह्यांच्या शेतात काय माझी गुरा गेलेली, तसं मी पण काय तुमचा देणेकरी, तुमचं व्याजान पैसे घेतलेलं. आणि जरी माझी गुरा तुमच्या शेतात गेली तरी हा गुरा की अजून त्याच्या पालं खाऊन काय चांगला बुवा. म्हणून पहिला विषय का, पहिला विषय चुडी मजा न देगी अरे कंगन मजा न देगा. विषय का, विषय हा विषय काय पोरांनो, गंमत काय झाली, नदीवर गुरा गेली. विषय का, नदीवर गेली गुरा है ना, म्हशी बसल्या पाण्यात आणि म्हशीला पाण्यात बसताना बघितले तो जो भोरा रेडा होता तो होता लांब है ना. भोरा रेडा कुठं होता, लांब होता. जशी म्हैस बघितला रेडा आला जबद है ना. मग विषय कसा आणलाय बघा. आता जरी तो रेडा असला, म्हैस कशी थोडीशी साला वातरड होती है ना, बुजावरी होती, बुजावरी बुजरट होती म्हैस. आता बुजरट म्हैस
रेडा काय माणसाच्या ढेंगा शिरून नको तो काम करून टाकल. बरोबर ना? म्हैस कशी होती गुजरात. रेडा लांब रेडा होता तिकडे, भोरा रेडा. त्याला रेडा पण काला नाही, रेडा होता भोरा, तो होता लांब. म्हैस बघितला आणि त्याला वाटतं आपले आयटम आणि करिश्मा जवळ आला जवळ. त्या म्हशीन काय केला विषय ऐका म्हणून म्हणतोय. अरे पाण्यात म्हैस बसली, लांब भोऱ्या रेड्याला दिसली. ए बरोबर ऐका, रेडा कुठं होता? लांब. कसा होता रेडा? भोरा, झाला काला नाही. हो हाय काल. पण रेडा कसा होता? भोरा. कुठं होता? लांब. अरे म्हैस पाण्यात बसली, त्या लांब भोऱ्याला बघा हो दिसली. मी लांबोऱ्याना बोलत विषय का औदसयाला सुचली. रेड्याला म्हैस बघितला ना, घडी झाला उतावला. अहो औदसयाला सुचली. म्हैस बघितला गेला जवळ. आता म्हैस पण होती भुजावली, तिने पण समाधान आपल्यावर कोणतरी या मालाय चालू. रेडा बघते तर भोरा आहे ना. पाण्यात म्हैस बसली, लांभोऱ्या रेड्याला दिसली. औदसयाला सुचली, अहो औदसयाला सुचली. म्हशीन काय केला? म्हैस ढेंगात याच्या घुसली. त्याला हो काम ह्याचा तमाम कोणाचा? लांबोऱ्याचा बोलत. ए बराणो, लांब भोऱ्या जो रेडा भोरा रेडा लांब होता साला आला जवळ. म्हैस शिरली ढेंगात आणि केला काम तमाम सगळा. म्हणून पाण्यात म्हैस बसली, लांब भोऱ्या रेड्याला दिसली. पाण्यात म्हैस बसली, लांब भोऱ्या रेड्याला दिसली. औरसयाला सुचली, अहो औरसयाला सुचली. म्हैस ढेंगात याच्या घुसली. पाण्यात म्हैस बसली, लांब भोऱ्या रेड्याला दिसली. पाण्यात म्हैस बसली, लांब भोऱ्या रेड्याला दिसली. पाण्यात म्हैस बसली, लांबोऱ्या रेड्याला दिसली. अहो पाण्यात म्हैस बसली, लांबोऱ्या रेड्याला दिसली. उठून टाकलाय ढेंग, याच्या ढेंगात घातलाय शिंग. ढेंगात घातलंय शिंग, याच्या ढेंगात घातलंय शिंग. माझ खाबून झालाय तंग, याचा कापाया लागलाय अंग. याचा कापाया लागलाय अंग, याचा कापाया लागलाय अंग. खाबुरट्या साल्याची, त्या खाबुरट्या साल्याची चार चौकात लायकी घुसली. पाण्यात म्हैस बसली, लांबोऱ्या रेड्याला दिसली. पाण्यात म्हैस बसली, लांबोऱ्या रेड्याला दिसली. पाण्यात म्हैस बसली, लांबोऱ्या रेड्याला दिसली. अहो पाण्यात म्हैस बसली, लांबोऱ्या रेड्याला दिसली. औदसयाला सुचली, अगं औदसयाला सुचली. म्हैस ढेंगात याच्या घुसली. पाण्यात म्हैस बसली, लांबोऱ्या रेड्याला दिसली. अहो पाण्यात म्हैस बसली, लांबोऱ्या रेड्याला दिसली. अहो पाण्यात म्हैस बसली, लांबोऱ्या रेड्याला दिसली. अहो पाण्यात म्हैस बसली, लांबोऱ्या रेड्याला दिसली. दुसरा विषय परत मग कशी म्हणाले आगाव बोलायचा. बोललो ना बुवा, आगाव म्हणतात बोलायचा नाही म्हणले. बुवा तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमची बारी केली, बरोबर आहे ना. आता माझ्या बारीत आगाव बोलायचा, कपडे काढून नाचायचा, माझा मी ठरवत. काय रे पोराडो, बाई माझी आहे ना. तुम्हाला कमरेचा खालचा शब्द नकोत ना, एक पण बुवा तुम्हाला कमरेच्या खालचा पण देणार नाही, कमरेच्या वरचा पण देणार नाही. तुमच्या बरोबर मध्ये गेम करतो मी, कसा तो बघता ऐका तुम्ही. आता दुसरा विषय परत आणखी बुवा म्हणाले की म्हणतात की आंडू पांडू समजा मेरे को. बोललो ना बुवा, आंडू पांडू समजा मेरे को. मी बोललो तुम्ही आंडू हाव, तुम्ही पांडू हाव का गणपतीतला ग आणि पुढे डू हाव. काय रे कोरोना दादा, मी काय बोललो का असं? कशाला बुवा उगाच. आणि म्हणून मित्रांनो आता महत्वाचा विषय, परवाच्या दिवशी त्यांनी परवाच्या बारीतला सांगितलं रामायण महाभारत सगळा काय काय झाला तो, तसं आता मी सांगतो तुम्हाला. विषय बघा, तुम्ही लोक जाणकार आहात म्हणून सांगतोय. परवा दिवशी दादा लांजेकर दादा आमची बारी झाली खेळला माझ्या तालुक्यात. शाहीर आणि सुंदर कार्यक्रम केला, नादच नाही. मी असं म्हटलं का बुवांची बारी बरा पडली म्हणून, तेव्हा त्यांनी चुकीचा कार्यक्रम केले.
फक्त त्यांच्या चुका काय आहेत बघा. विषय काय होता मित्रांनो, तुरेवाल्यांची दुसरी बारी झाली की शक्तिवाल्याला काय प्रतिस्त्री बारी करायला भेटत. मग ह्यानी यायचं आणि काही बिंदास म्हणून जायचं. अरे कोण तुमचा देणेकरी आहे काय? पण लांबले बुवा, तुम्ही वेल एज्युकेटेड माणूस आहात, तुमच्यासारख्या माणसाकडनं ह्या अपेक्षा विषय का? ते बघ असे काय म्हणाल, ए माझ्या खेळचे चमचमते बाय. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय आहे, आज मी आदिमाया आहे, ते भगवान शिवशंकर आहेत, बरोबर ना? बुवानी गायली मला परवा एक विषय बघा, विषय बुवाने असा गायला, त्याने आज मान्य केलं की नाही की मी खेळची चमचमती बाय म्हणजे मी त्यांची बायको आणि ते माझं पती देव रमेश देवचा भाव. बोललो ना बुवा, विषय काय? परवा त्यांनी मला लावला एक विषयात बुवा म्हणतात, ह्याची बायको म्हणतात सासऱ्याच्या जवळ जाते. बघा माय मावल्यानो, आज तुम्ही जाणकार लोक आहात म्हणून फक्त सांगतोय. बुवा काय म्हणाले, ह्याची बायको जाते सासऱ्याच्या जवळ, बरोबर ना? आता मी आज कोण आहे, खेडची चमचमती बाय. मग परवा मी काय खेडचा चमचमता बाबू होतो आयोजक, बरोबर ना? विषय कसा आहे बघा, जर तुम्ही विषय असा मांडलात, याची बायको गेली सासऱ्याची जवळ, हे असं नाही बोललं हिची बायको, हे काय म्हणालं, याची बायको. आता याची बाजू कोण मांडतोय, ते. हिची बाजू कोण मांडतोय, मी. याची बायको म्हणजे बायको कोणाची, ऐका, सासरा कोणाचा म्हणजे बाप कोणाचा. जीएसटी फीएसटी काय हवाय तो घ्या परत, पॉइंट आहे ना? तुम्ही काय म्हणला परवा, ह्याची बायको जाते सासऱ्याच्या जवळ. आता ह्याची म्हणजे आज बाजू मांडतोय मी हिची, तुम्ही मांडता वा ह्याची, मग ह्याची बायको म्हणजे बायको कोणाची, वा मी. तुमची आई माझ्या आईसारखी आहे, तुमची बायको माझ्या बहिणीसारखी आहे, तुमचे वडील माझ्या वडिलांसारखे आहेत, बरोबर आहे ना? पण तुम्ही शिकलेला माणूस आहात, भावनेच्या भरात पब्लिक किंचाळतंय, लोक टाळ्या वाजवतायत, लोक शिट्ट्या वाजवतायत, आणि म्हणून शिकलेला माणूस किती घसरतोय त्याचं जिवंत उदाहरण विकास शेट आपलं. आणि म्हणून दुसरा विषय कसा आणण्यातो बघा, ऐका, तुम्हाला कंटाळा नाही ना आला, नक्की ना? विषय का, शास्त्रातला विषय आहे, शास्त्रातला बुवांच्या घरापर्यंत पोहोचणार. आणि शाहीर तुम्ही ही जिवारी लावून घ्यायचा नाही विषय आहे शास्त्रातला. बघा विषयाचा अर्थ असा आहे, द्रौपदीला पांडव लावतात डावात, बरोबर आहे ना? सर्वांना ती गोष्ट माहिती आहे. 5 पांडव 100 कौरव, पांडवांनी लावलं डावात द्रौपदीला, बरोबर ना दादा? त्यानंतर पांडवांनी द्रौपदीला डावात लावल्यानंतर पांडव हरतात कौरवांच्या समोर, बरोबर आहे ना? मग हरल्यानंतर लावतात कोणाला डावात, पांडव द्रौपदीला. आता पांडव हरलं, कौरव जिंकले, डावात लावलेली द्रौपदी ठेवली पांडवांनी, कौरवांनी. पांडवांनी ज्या द्रौपदीला डावात लावलं ती ठेवून घेतली कौरवांनी. आणि त्यानंतर द्रौपदीला ठेवून घेतल्यानंतर जेव्हा त्या द्रौपदीचं वस्त्रहरण करतात त्यावेळेस पांडवांच्या आई कुंतीला, हिला खूप वाईट वाटतं, पोरं आपली, सून आपली, आज तिला डावात लावले, हे भाऊ सावत्र म्हणजे ह्यांची ती वहिनी, आणि तरी तिच्यावरती अत्याचार करतायत, तिला नको तिथं हात लावतात, तिला लाजवतायत. विषय कसा आणलाय बघा माय मावल्यानो मित्रांनो, विषय चुकीचा नाही वापरायचा आहे का? अरे सांग कशाला मोठेपणा तुझ्या गावात गाजवतो. ह्या गावात म्हणजे ते हस्तिपुराणात नगरी, जी हस्तिपुराण नावाची नगरी होती, त्या नगरीत कौरव आपला मोठेपणा गाजवत होते, बरोबर आहे ना? म्हणून म्हणतोय, अरे सांग कशाला मोठेपणा तुझ्या गावात गाजवतो. अरे तुझ्या घरच्या बायकोला, वैयक्तिक बोलत, अरे तुझ्या घरच्या बायकोला बघ कोण कोण लाजवतो. थांबा कासरावाडा, तुझ्या घरच्या बायकोला म्हणजे पांडवांनी लावली द्रौपदीला डावात, कौरवांनी विचार नाही केला की आपली वहिनी आहे, तिचं वस्त्र हरण केलं, तिला नको तिथं हात लावला, म्हणजे तिला लाजवलं, तिला पण स्वतःची लाज वाटायला लागली. एवढाच विषय आहे बघा दादा, काय विषय चुकीचा माझा नाही. म्हणून म्हणतोय, सांग कशाला मोठेपणा तुझ्या गावात गाजवतो. सांग कशाला मोठेपणा तुझ्या गावात गाजवतो. तुझ्या घरच्या बायकोला बघ कोणी लाजवतो. तुझ्या घरच्या बायकोला बघ कोण कोण लाजवतो. तुझ्या घरच्या
लाजवतो तुझ्या घरच्या बायकोला बघूनही लाजवतो हस्तिनापुरात आणि त्या हस्तिनापुरामध्ये हा द्रौपदीचा छळ चालू होता म्हणून म्हणतोय त्या हस्तिनापुरात सारी कथा ही माझवतो त्या हस्तिनापुरात सारी कथा ही माझवतो तुझ्या घरच्या बायकोला तुझ्या घरच्या बायकोला मग कोणही लाजवतो तुझ्या घरच्या बायकोला मग कोणही लाजवतो तुझ्या घरच्या बायकोला बघूनही लाजवतो तुझ्या घरच्या बायकोला बघूनही लाजवतो सांग कशाला मोठेपणा तुझ्या गावात गाजवतो सांग कशाला मोठेपणा तुझ्या गावात गाजवतो तुझ्या घरच्या बायकोला बघूनही लाजवतो 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 दुसरा मुद्दा परत बुवा गव्हाणीमध्ये बोलून गेले बुवानी माझ्या गव्हाणीला भाग दिला बुवा गव्हाणीमध्ये बोलून गेले की म्हणतात जर तुझी बाई एवढी इच्छा असेल तर जालीत येऊन बघ नाही ना जालीत बोललो ना बुवा जालीत म्हटलं येऊन बघ मग आता मी सांगतो तू जालीत येऊन बघ आणि परत फक्त जाऊन बघ तुझा काय हाल करतो फक्त बघ सगळा बॉन्डलेस करून टाकीन बोललो ना बुवा एक माझे खेळचे चमचमते बाय तू फक्त जालीत येऊन बघ मग मी म्हणतो हे माझ्या लांजाच्या काल्या काल्या नवऱ्या तू जालीत येऊन बघ आणि फक्त परत जाऊन बघ तुझा काय हाल करतो फक्त बघ दुसरा विषय परत बुवा त्यांची जी डायलॉग आहे त्या डायलॉग त्यांचे आता मला सांगा हे काय एसटीत काय झाडू मारायत का हो इथं लांजाच्या आगारात गाडी क्रमांक 40-20 लांजा मार्गे खेड 7 वाहन चालक राजेश निकम गाडी मार्गस्थ करा याला काय लांजाच्या डेपोत काय झाडू मारा ठेवले का काय त्याशिवाय अनुभवाशिवाय माणूस एवढा बोलत आहे ना आणि म्हणतात अनुभवाचं बोल अनुभव घेऊन तर बघ मग तुला त्याचं प्रायश्चित्त येईल असे अनुभवाचे बोल आहेत म्हणून पुढचा विषय बघा मित्रांनो आज शाहीराने सुंदर कार्यक्रम केलाय पण बुवा तुमच्याकडून राजेश बुवा शिकतो ह्याच मान्य करतो बरोबर आहे ना तुमचे सर्व गण मित्रांनो त्यांना ते म्हणतात ह्या गोष्टीचं भांडवल करू नका पण त्यांचे सगळे गण विचार हा किती आहे अग इथं काही नाही बर हा त्यांचा गण 2023 ला ह्या आपल्या विकास शेटची माझी बारी झाली फक्त एक गण गायली माझ्यासमोर एकदा एका गणात बोध झाले फेमस दुसऱ्या वर्षीचा गण अरे गण माझ्या बालपणी माझ्या सोबतचा बघा गण होता 2024 मधला बघा आणि 2025 अरे नाव गणाचं गोंदायचं गणाला कौत बांधायचं 3 गाण्याचे हॅट्रिक जर राजेश बुवा समोर एका बारीत गाऊन जर तुम्ही फेमस होत असाल तर सला हा माणूस काय असेल नाद करते काय नाद आणि त्या माणसाला तुम्ही हवा नको तो बोलता मग तो तुमच्या काय बोकांडी बसल्याशिवाय राहाय का तुमचे आरत वावालू आहे ना का तुमचे आरत वावालू बरं मला भीती पण एक वाटते आयुष्य एक भीती पण वाटते बारी करता करता अंगात त्यांचा झाड पण येतो बायांचा पाणी येतो बोनच्या अंगावर परवा त्यांनी काय केले आता तो म्हावऱ्याचा एक डायलॉग सांगितले म्हावऱ्याचा आता तो म्हावरा आणला तो कोणीतरी पडवीन माजरा नेला का कुत्र्या नेला आता तो म्हावरा पलवून नेण्याचा आणि आंग धरायचा काय संबंध आहे का हो बोवाने दिले माईक दुसऱ्याच्या हातात
मग सात जणी बहिणी अड्डबकाना गाणं केलं तो गोकुळामध्ये कृष्ण नाचतो मागे जातो कल्या तोडीतो घेऊन येतो लाडक्या बायानं कल्या घेऊन येतो लाडक्या बायानं सात जणी बहिणी अड्डबकाना गाणं केलं तो गोकुळामध्ये कृष्ण नाचतो अशी यांची तरा म्हणजे बोलायला काय भेटलं नाही की हे अंग पण धरतात मग आपण असे काम करू ही बारी संपली कोरल्याच्या तिटे वेळा नाही है ना बाय माझ्या आईशे सत्याचे पांढरे ह्या माणसावर काय भूताटकी भरलेस याच्यावरती कुठला झाड वाटतोय त्याला घेतो कोरल्याच्या तिट्याव मी घेतो इंती पण जी काय शिशा भाषा ह्या माझ्या नामोरे बसती असल ती वेशीच्या बाहेर टाकाने झाड पहिला माझा मोकला कर है ना काय सुरू झाला माझं मला पण समाधान वाटत जो काय झाड अंगात वाढतोय त्याला पहिला हिंद बाजूला कर आणि झाड माझा पहिला मोकला कर लिंबू टिंबू त्यांच्यावर सगळा 21 टाचण्या लिंबू बिंबू नारळ बिरल वाटल्या सगळ्यांना आपण कोंबडा पण कापू कोरल्याच्या टिट्यावर काढून ठेव पण ह्याच्या अंगावरचा झाड पहिला जाऊ दे बारीक अंगा धरता माझा वयाचा कसा आम्हाला भीती वाटायची परत आहे ना जर आता हिथं परत ओवांचा अंग धरला तर यापाला जाता कुठं डावा दादा म्हणते सगळा म्हणते पहिला मला माझा सावंत बाजूला काढून घेऊ दे या सगळं होतील आणि म्हणून पुढचा विषय बघा विषय आणलेला आहे बघा विषय आहे रामायणातला विषय असा आहे की ज्यावेळेस पतिव्रता सीतामाई 14 वर्ष रामाने वनवास केला बरोबर आहे ना रावणाने सीतामाईला नेली पळवून कुठे अशोक वनात पण ज्यावेळेस सीतामाई परत आली त्यावेळेस पवित्र अशा सीतामाईवरती प्रभू रामचंद्राने संशय घेतला की तू चारित्रहीन आहेस म्हणून बरोबर आहे ना मग विषय कसा आहे संशय घेतल्यानंतर स्वतःपासून तिला दूर केलं तेव्हा सीतामाई वशिष्ठ मुनींच्या आश्रमात राहू लागल्या आणि सीतामाईच्या पुढची मुलं लव आणि कुश दादा बघा वडाची साल मागे लावणार राजेश बुवा याला सगळाच परतफेड करतो नाहीसा होतो मी पण खेळात कारण ते मगाशी म्हटलंय उद्या वारी ह्यांच्यासोबतच हारपोडी आहे ना 1 तारखेला हे आहेत म्हाडला 2 तारखेला आहेत मार्गदमण्यात 3 तारखेला आहेत मालघरात चिपळूणात आणि मला चॅलेंज केले नाहीत 5 मधल्या 3 बाऱ्या कॅन्सल करायची वेळ आहे मगाशी म्हटलंय आय ऍक्सेप्ट युअर चॅलेंज मिस्टर विकास शेठ लांबोरे स्वीकारलं तुमचं चॅलेंज आज राजानगरीत येऊन तुम्ही किती आपटा किती बुवा नवटंकी करा किती टोंगा सोंगा आणा पण जर विनोदाचा भाग सोडलात तर लांबरे बुवा तुम्ही अक्कल शून्य माणूस आहे हे तुम्हाला आज मी सांगतोय तुम्ही विनोदामध्ये तुम्ही माहीर आहात मग तुम्ही एक काम करा हा शक्ती तुला सोडा आणि महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत पहिलं शिरा हायवे करायची नाही आम्हाला पण अभिमान वाटला आमच्या नाचातला बुवा हास्य जत्रेत जाऊन चमकलाय काय साधी सोपी गोष्ट आहे काय हो आणि म्हणून विषय कसा आहे का ज्यावेळेस आश्रमात राहू लागली सीतामाई त्यावेळेस तिची पुढची मुलं लव आणि कुशला तिला जन्म दिला आणि त्यावेळी वशिष्ठ मुनी लव आणि कुश या मुलाला सांगितलं की बाप तुमचा आईवरती घेतला संशय अरे तुमचा जन्म झाला माझ्या आश्रमात पवित्र सीतामाई तुमची आई तिला सोडून दिलं तुमच्या बापाड का तर रावणाच्या अशोकवनात जाऊन राहिली होती रावणाने तिला पळवून दिलं होतं तिच्या चारित्र्यावर संशय घेतला विषय कसा आणलाय बघा आज बुवा तुम्हाला लय जिवारी लागल तुम्ही सांगता ना काळजाला सरळ तुमच्या काळजाला भोका पडतील कशी ऐका बुवा म्हणून आणि जीवा भावाची असून नाती क्षणात टाकतील तोडून ऐका विषय जीवा भावाची असून नाती क्षणात टाकतील तोडून अरे राम आणि सीतेचं अजरामर प्रेम आपण काय म्हणतो सखा जिवलग जी व्यक्ती आपल्याला प्रिय असते तिला आपण सखा म्हणतो बरोबर ना दादा तिला आपण काय म्हणतो हा माझा सखा आहे बरोबर ना जिवलग जिच्यावरती आपण जीवापाड प्रेम करतो तिला आपण सखा म्हणतो बरोबर आहे ना जीवा भावाची असून नाती क्षणात टाकतील तोडून असं वशिष्ठ मुनी म्हणतात लव आणि कुशला अरे सखा रामान दिली का तुझ्यार म्हणजे एवढा सखा एवढा तुमच्या आईवरती प्रेम करणारा तुमचा बाप पण आज तिच्या चारित्र्यावरती संशय घेऊन तिला सोडून दिलं अरे सखा रामान दिली का तुझ्यार आईला सोडून सखा रामान दिली का तुझ्यार आईला सोडून सखा रामान दिली का तुझ्यार आईला सोडून अहो सखा रामान दिली का तुझ्यार आईला सोडून जीवा भावाची असून नाती क्षणात टाकतील तोडून
हसून नाती क्षणाचं टाकतील तोडून सकारामाला दिली का तुझ्या रायला सोडून अरे सकारामान दिली का तुझ्या आईला सोडून तिच्या जीवारी केलाय वार दिवाळी केलाय वार तिच्या दिवाळी केलाय वार शब्दांचा दिला या मार करून टाकली तिला बेजार टाकली बोला बेजार टाकली बोला बेजार असून पती सोडून नेती वनात दिली या झाडून असून पती सोडून नेती तिला वनात दिली या झाडून सखारामान दिली का तुझ्या राशीला सोडून सखारामान दिली का तुझ्या आईला सोडून सकारामान दिली का तुझ्या आईला सोडून सकारामान दिली का तुझ्या आईला सोडून जीवा भावाची हसून नाती क्षणाचं टाकतील मोडून जीवा भावाची हसून नाती क्षणाचं टाकतील तोडून या सकारामान दिली का तुझ्या आईला सोडून 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 दुसरा मुद्दा महत्वाचा विषय राहिला बुवांची गवळण बघा बुवांची गवळण मला एक कळत नाही शाहिरांसोबत गणपतीत झाली बारी आहे नवरात्रीतला आजचा दुसरा कार्यक्रम आणि अजून 4 बाकी आहेत बुवांसोबत बरोबर ना त्याने तिन्ही बाऱ्यांना तिने फक्त बाबा सगळा करतो विषय का त्याने तिन्ही बाऱ्यांना दादा चाली फक्त बदलल्या पण शब्द तेच बघा त्यांची शब्द त्यांची गवळण का झालीस तू बेईमान तुझं भरलं कुणी ग कान गणपतीत गवळण हीच चाल वेगळी नवरात्रीच्या पहिल्या वेळेला शब्द हेच चाल वेगळी आज पण शब्द हेच चाल वेगळी बघा का झालीस तू बेईमान तुझं भरलं कुणी ग कान असं वाचा वाचा बोलून का घालतीस तू थैमान विषय बघा लांबाने बाबा घ्या गवळणीचा भाग तुमच्या म्हणून म्हणतोय ऐका अरे अन्याची मी झाले त्या अन्याची मी झाले तेव्हा आला तुला का राग बरोबर ना मी जेव्हा पण प्रेम तुझ्यावरती केलं पण 7व्या उच्चारात मला वचन तू दिलंस आणि शेवटी माझा विश्वासघात तूच केलास का ना म्हणून म्हणतोय अरे अन्याची मी झाले तेव्हा आला तुला का राग सोडून तुझी ती राणी बघा रुक्मिणी सोबत लग्न तू केलंस मग आता तिला सोडतोयस आणि माझ्या मागे लागतोयस म्हणून म्हणतोय अरे सोडून तुझी ती राणी का फिरतोस माझ्या माग 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 अन्याची मी झाले तेव्हा आता तुला कराग अन्याची मी झाले तेव्हा आता तुला कराग सोडून तुझी ती राणी का फिरतोस माझ्या माग 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 पुढचा विषय एक गातोय आणि बारी संपवतोय कारण कोंबडा आलाय आरवायला आम्हाला पोचायचंय खेळात उद्या परत बारीला यायचंय देवरुकात सगळी पाटक्या गुदडीची वडाताण झाली आणि म्हणून विषय का पुढचा विषय थोडासा ते त्यांची ते मला म्हणतात ना लांडरे खरंच असं बोललो का हो अशी एवढी मी बेकार नोटंकी नाही करत पण त्यांची स्टाईल म्हणतात कसं आल्या बोवांची स्टाईल म्हणतात कसं असा झाला आणि तसा झाला आपण काय आंडू मांडू आहे का अरे तुम्हाला कोण बोलला तुम्ही आंडू हाव पांडू मात्र तुम्ही दिसता पण आंडू मात्र तुम्ही पांडू मात्र अगदी हुबेहूब दिसता हो तुम्ही त्यात काय वाद नाही कारण तुम्ही पांडूचा म्हणून गडी काय अजून वाद नाही विषय का बघा विषय ज्या वेळेस आपण जंगलाच्या वाटेने जातो बरोबर आहे ना ज्याच्या वेळेस आपण जंगलाच्या वाटेतून जातो
त्यावेळेस त्या वाटेत आपल्याला कालिंदर कुठंतरी दिसतो. काय ना पोरांनो, बरोबर ना? कालिंदर दिसतो ना. विषय कसा आणलाय बघा. अरे कसा मंदी गजरा कीर्तन गजऱ्यावर नजरा या पोरीचा बघून घ्या नवा नवा नखरा. मग विषय कसा आणलाय बघा. रानवनात राहून समजतो स्वतःला धुरंधर. अरे तू राहतोस तो रानात रस्त्यावर अडवालास की असा काय आम्हाला घाबरवतोस म्हणून म्हणतोय. रानवनात राहून समजतो स्वतःला धुरंधर. रोज येतो माझ्या आडवा. अरे रोज येतो माझ्या आडवा रानचा काला कालिंदर. रोज येतो माझ्या आडवा रानचा काला कालिंदर. येतो माझ्या आडवा हरणचा काला कालिंदर. रोज येतो माझ्या आडवा हरणचा काला कालिंदर. रोज येतो माझ्या आडवा रानचा काला कालिंदर. रोज येतो माझ्या आडवा रानचा काला कालिंदर. येतो माझ्या आडवा हरणचा काला कालिंदर. रोज येतो माझ्या आडवा हरणचा काला कालिंदर. रानवनात राहून समजतो स्वतःला धुरंधर. रानवनात राहून समजतो स्वतःला धुरंधर. रात्र थोडी सोंगा फार. आज तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे थँक्यू. असाच आशीर्वाद पोवार आहे कमला तुमचा कायम पाठीशी राहू द्या. आणि म्हणून लांबरे बुवा हा 2 तासाचा खेळ आहे, बरोबर आहे ना? हा काय कुस्तीचा आखाडा म्हणून तुम्हाला सांगितलं. हा कसा थोडासा पोवार अजून हुल्लड आहे जरा. तुम्ही मगाशी म्हटलं ना चला माणूस भारी पण आगावगिरी लय करतो. बुवा थोडासा हुल्लड आहे, समजून घेणं. थँक्यू सो मच बाबा, धन्यवाद. पण जरा समजून घेणं तुमचं काम आहे. म्हणून मित्रांनो रात्र थोडी सुखफार मगाशी फरमाईश आलेली आहे. माझं ट्रेंडिंगला जे गाणं 2 वर्षापासून चालतंय ते गाण्याची फरमाईश घेतो आणि माझी वारी या ठिकाणी संपवतोय. दादा चोरू चोरू
तीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीला केली यंदा यावं माझं नाव साजणीच्या उखाण्यात यंदा यावं माझं नाव साजणीच्या उखाण्यात चोर चोरून पाहत एक पाखरू प्राण आमच्या वरातीचं माझ्या शक्तिवली शाहीर नरेंद्र मोरे बुवा यांचे प्रकाश फरमाईश आली होती की माझे गुरुवर्य शाहीर विजय बुवा निकम यांच्या आवाजात एक गाणं त्यांना ऐकायचं होतं. दादा गेलेले आहेत निघून, पण त्यांनी सांगितलंय जरी मी निघून गेलो दादाने 501 रुपयाचं बक्षीस दिलंय. माझे गुरुवर्य माझे वडील शाहीर विजय निकम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची फरमाईश या ठिकाणी पूर्ण करायची. आई बापाची सेवा घडावी, आई बापाची सेवा घडावी, आई बापाची सेवा घडावी. कुसरी कापरी निसरावी, कुसरी कापरी निसरावी, आई बापाची सेवा घडावी, आई बापाची सेवा घडावी, आई बापाची सेवा घडावी.
दादा गोरव आणि आकाशदादा रेवाळे नानीस दादांच्या माध्यमातून या गाण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि म्हणून लांबरे बोवा, आज या लोककलेतला हा मी भाग्यवान शाहीर स्वतःला समजतो की आज माझ्या बापानं स्वतःची खुर्ची गरम न करता त्याच्या पोराला आज घडवलंय आणि माझा बाप अगदी सावलीसारखा माझ्या सोबत असतो. आणि म्हणून आज हा राजेश बुवा कुठंतरी जास्त नाही पण थोडाफार नावारूपाला आहे. आणि म्हणून बुवा पुन्हा एकदा माझ्या सर्व गोंधळी समाज बांधवांच्या या ठिकाणी लाख लाख आभार मानतो. शाहिरांना एकच सांगतो बुवा, हा कुस्तीचा आखाडा नाही, हा 2 तासाचा खेळ आहे. या मुखातून जे काय वाईट गेलं असेल ते माझं मला परत करा, जे चांगलं असेल तुम्ही मोठ्या मानाने तुमच्या पदरात घ्या. अशा आशा बाळगतो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आजची माझी सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.